नमस्कार. औरंगाबादमध्ये कोरोनाचं भयंकर संकट आता अतिभयंकर रूप घेऊ लागलंय. आकडा हजाराच्या पार गेलाय आणि औरंगाबादकर मात्र शहाणे व्हायला तयार नाहीये. आमचं प्रशासन यावर नियंत्रण ठेवल्यासारखं दाखवतंय खरं, पण ते नियंत्रण खरंच आहे का हा प्रश्न पडतोय. एक फेसबुक पोस्ट मी तुम्हाला दाखवतोय आणि त्याआधी एका व्यक्तीची माहिती पण देणार आहे. एक व्यक्ती आहे जे नगरसेवक होते. मनपा बरखास्त झाल्यामुळं ते आता माजी नगरसेवक झाले. त्यांना मध्यंतरी पोलिसांनी अटक पण केली होती. सतत गुन्हेगारीचं स्वरूप असल्यामुळं त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत आणि ते पुढची निवडणूक लढणार आहेत असं जाहीरपणे सांगतायत सुद्धा. त्यांनी निवडणूक लढवावी त्याच्याशी काहीच देणं घेणं नाही. हे सुटल्यानंतर या महोदयांनी आपल्या भागामध्ये कोरोनाची सेवा करायचं ठरवलेलं आहे. हे पूर्वी MIM मध्ये होते, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत. सय्यद मतीन त्यांचं नाव. आता हे मतीन महोदय कोरोनाची सेवा करताना नेमकं काय करतायत ते पहिल्यांदा तुम्हाला त्या फोटोमध्ये दिसेल. ते सरळ सरळ असं आव्हान करतायत आणि काम करतायत की जे बॅरिकेड्स आहेत ते बॅरिकेड्स हटवण्याचं काम त्यांच्याकडून होत आहे. हे बॅरिकेड्स कुठं लावलेत तर आसिफिया कॉलनी, मोहम्मदिया कॉलनी, ज्या भागामध्ये कोरोनाचं सर्वाधिक क्षेत्र आहे, ज्या भागामध्ये क्वारंटाईन लोकांची संख्या जास्त आहे, ज्या भागाला प्रतिबंधित क्षेत्र केलेलं आहे, अशा भागातले बॅरिकेड्स हटवून पोलिसांची, आरोग्य यंत्रणेची जबाबदारी अधिक वाढवण्याचं काम चाललंय. खुलेआमपणे फेसबुकवर पोस्ट टाकून ते म्हणतायत की कंटेनमेंट झोनचा बॅरिकेड्स हटवण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि ते 3 लोकांच्या रहनुमाईमध्ये काम झाल्याचं लिहित आहेत. ते 3 लोक कोण आहेत? एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना, दुसरे स्वतः हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक आणि तिसरे डिलक्स बेकरीचे मालक. या तिघांच्याकडेही कोणतंही संवैधानिक पद अथवा संवैधानिक अधिकार नाही. खरं तर अशा स्वरूपाचे बॅरिकेड्स हटवण्याचं, प्रतिबंधित क्षेत्र हटवण्याचं काम हे कोणत्याही राजकारण्याचं नाही अथवा लोकप्रतिनिधीचे नाही. तरीही अशा स्वरूपाची कृत्य जाहीरपणे केली जात आहे. त्यातही तुम्हाला दिसेल की हे हटवताना प्रचंड मोठी गर्दी आहे. सोशल डिस्टन्सिंग, फिजिकल डिस्टन्सिंग आणि संचारबंदीचा बोजवारा उडवत ही मंडळी एकत्र जमलेली आहे. कोण दिला अधिकार यांना आणि याचे परिणाम काय होतील याची जाणीव तरी या मंडळींना आहे का? अजिबात नाही. आणि जर नसेल आणि अशा स्वरूपाचं कृत्य होत असेल तर या शहरातलं पोलीस, महसूल आणि आरोग्य प्रशासन करतंय काय हा फार मोठा प्रश्न आहे. सरेआमपणे एक माजी नगरसेवक बॅरिकेड्स हटवतोय आणि कोणी कसलीही कारवाई करताना दिसत नाही. हे भय, ही अनुकंपा की लांगुल चालन, काय म्हणायचं याचं? त्याही पेक्षाची पुढची भयंकर कृत्य तुम्हाला दिसतील. राज्याचे आरोग्यमंत्री जेव्हा कोरोनाग्रस्तांची आणि या भागाची पाहणी करायला औरंगाबादमध्ये आले होते तेव्हा काय स्थिती होती तुम्ही फोटोत बघा. मास्क न घातलेली व्यक्ती आरोग्यमंत्र्यांच्या आजूबाजूला सतत तुम्हाला दिसेल. कसं शक्य आहे? आरोग्यमंत्री जे या राज्याच्या आरोग्याची काळजी घेत आहेत, सगळीकडे फिरतायत, त्यांना बाधा होऊ नये यासाठीची काळजी घेतली गेली पाहिजे. अशा स्थितीतही अत्यंत संवेदनशील क्षेत्रामध्ये आरोग्यमंत्री असताना ही व्यक्ती मास्क न लावता आरोग्यमंत्र्यांच्या सोबत वावरते आणि आरोग्यमंत्री त्याला वावरू देतात. इथलं प्रशासन काहीच अडकाठी आणत नाही. त्याही पेक्षा अजून एक गोष्ट बघा, या शहराच्या महापालिकेच्या आयुक्तांच्या सोबत सुद्धा ही व्यक्ती तुम्हाला बिना मास्कची दिसेल. पोलीस आयुक्तांच्या सोबत बैठका झालेल्या आहेत, त्याही तशाच आहेत. फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा वाजवत घेतलेल्या ह्या बैठका. या सगळ्या बैठकातून हा व्यक्ती विना मास्कचा फिरताना तुम्हाला दिसेल आणि याचं म्हणणंच एक आहे की इथले सगळे बॅरिकेड्स आणि कंटेनमेंट झोन हटवले पाहिजेत. प्रशासन शांतपणे बघताय. याला काय म्हणायचं तरी काय हा मोठा प्रश्न आहे. या व्यक्तीचा इतिहास खूप चांगला नाही आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती आहे, अनेक गुन्हे दाखल आहेत, हर्सूल जेलमध्ये मुक्काम झालेले आहे, मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं जामीन दिलाय म्हणून हा व्यक्ती बाहेर आहे. पण तरीही समाजसेवेच्या नावाखाली, धर्मसेवेच्या नावाखाली
ही व्यक्ती खुलेआमपणे बॅरिकेड्स हटवण्याची भाषा करते आहे, फेसबुकवर टाकते आहे. इथे एखादी पोस्ट फेसबुकवर टाकल्यावर अनेकांच्या वरती गुन्हे दाखल झाले, अनेकांना गजाआड केला गेलेला आहे. एक खोटी बातमी टाकली म्हणून राहुल कुलकर्णी सारख्या पत्रकाराला उस्मानाबादहून अटक करून मुंबईला नेलं गेलेलं आहे. बीड मधल्या पत्रकारावर गुन्हा दाखल झालाय, टाइम्स नाऊच्या पत्रकारावर गुन्हा दाखल झालाय, वृत्तवाहिनीच्या संपादकांवर गुन्हा दाखल झालाय. आणि इथे सरळ सरळ बॅरिकेड्स काढून टाकल्या जात आहेत, कंटेनमेंट झोन नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तरीही आमचं प्रशासन शांत आहे. पुन्हा तोच प्रश्न विचारतोय, काय आहे हे? भय, अनुकंपा की लांगुल चालन, की कुठला मोठा दंगा होईल अशी भीती प्रशासनाला वाटते आहे? अशी भीती प्रशासनाला वाटणार असेल, सरकारला वाटणार असेल तर त्या दिवशी सरकार नावाची यंत्रणा अस्तित्वात नाही असं म्हणावं लागेल. जो राजकीय पक्ष सत्तेत आहे त्याची मंडळी अशा स्वरूपाचं कृत्य करत असतील, त्याचे कार्यकर्ते असे कृत्य करत असतील तर परिस्थिती अधिकच नाजूक होते. राज्याचे गृहमंत्री ज्या पक्षाचे आहेत, राज्याचे आरोग्यमंत्री ज्या पक्षाचे आहेत, त्याच पक्षाचे कॉर्पोरेटर, त्याच पक्षाचे पदाधिकारी अशा स्वरूपाचं कृत्य करू शकतात? कंटेनमेंट झोन हटवू शकतात का? हा मोठा प्रश्न आहे. आणि आपल्याला सगळ्यांना एकच चिंता सतावते आहे की औरंगाबादमध्ये रुग्णसंख्या का वाढू लागली आहे. ज्या भागाचे उल्लेख ते कंटेनमेंट झोनच्या बॅरिकेड्स हटवताना केलेत ना, त्या भागातील रुग्णसंख्या एकदा तपासून बघा, तुमच्या लक्षात येईल की त्याच भागामध्ये जास्तीत जास्त रुग्ण आहेत. मग या सय्यद मतीन नावाच्या नगरसेवकांची हिंमत होते तरी कशी? कदीर मौलाना हे सगळं हटवण्यासाठी जातात तरी कसे? हा सगळे प्रश्न प्रशासनाला विचारायला लागतील, या शहराच्या आयुक्ताला विचारावे लागतील, या शहराच्या पोलीस आयुक्ताला विचारावे लागतील, जिल्हाधिकाऱ्यांना विचारावे लागतील की तुम्ही अशा स्वरूपाच्या कृत्यांना किंवा कृत्य करू पाहणाऱ्यांना पाठीशी का घालताय? खरं तर त्या क्षणी गुन्हे दाखल व्हायला हवे होते, गजाआड करायला पाहिजे होतं आणि सामाजिक सौहार्द, सामाजिक आरोग्य आणि सामाजिक सुरक्षितता धोक्यात घालण्याचा आरोप लावायला पाहिजे होता. पण हे घडत नाही आहे. आणि आपण सगळे चिंता करतोय की औरंगाबादची संख्या वाढते, औरंगाबादची संख्या वाढते. माझी सगळ्या प्रशासनाला विनंती एकच आहे की बृहन्नडेचं रूप घेऊन तृतीय पंथीयासारखं वागू नका, हा त्यांचाही अपमान होईल. खरं तर अशा लोकांवरती गुन्हे दाखल करायला हवेत, अशा लोकांना गजाआड करायला हवं, तर आणि तरच या शहरातील कोरोना नियंत्रणात येईल. अन्यथा परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली तर मग मात्र सामान्य लोकांचं जगणं